याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झालेले आहेत। काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार। काय सांगाल तुम्ही आंदोलनासाठी? या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध, कारण महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज या मुंबईमध्ये जमा झालाय। कारण या मराठा माणसाचा सर्व इथं कुणाचंच घर नाही, दार नाही, उठायला बसायला काही व्यवस्था नसताना महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना मराठ्याला पुन्हा येण्यात काढले। कारण 3 दिवसापासून आज 5 दिवसापासून मराठा समाज जरंगे पाटलाच्या ताप्यात सोबत आज आरक्षणाच्या या आझाद मैदानावर बसलेला असताना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झोपलं काय? त्याच्या कानात बोळे घातले की काय? त्याला दिसत नाही काय? मंत्रिमंडळ झोपलं की काय? आज जरंगे पाटील गेल्या 3 वर्षापासून मराठा समाज हा लढा लढतोय। तर मग मला म्हणायचंय या आपण जर पाहिलं तर सदावर्तेच्या विरोधात सदावर्तेंना या ठिकाणी या समाजाच्या वतीनं एवढंच सांगतो, इथं गोर गरीब सर्व समाज बांधव आपल्या स्वतःची चटणी भाकर बांधून आणि इथं रात्रभर भेटल त्या ठिकाणी पाण्या पावसात कुठेही थांबू लागला। सदावर्तेच्या कानाखाली जाळ काढण्यापर्यंत लोक इथं थांबून हे सगळ्यात मोठं उत्तर देऊ लागले सदावर्तेंना की बाबा मराठ्यांच्या बाबतीत तुम्ही बाईट देताना थोडा विचार करा, त्यांच्या संवेदना जागून घ्या। तुम्ही जर कायदा सुव्यवस्था बिघडा असं म्हणत असाल, परंतु त्या लोकांच्या त्या भावांच्या वेदना जाणा। अनेक लोकांच्या आमच्या लोकांच्या प्राणाच्या आहुती गेल्या या आंदोलनासाठी। आमच्याकडं आतापर्यंत 10 मुख्यमंत्री झाले, आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आता सुद्धा चालवत आम्हाला पुढे ठेवणं चाललं। हा आमचा अन्याय मिटला पाहिजे म्हणून न्याय हक्कासाठी आम्ही इथं आलो आणि आमची चांडाळकी करण्याचं काम सदावर्ते करतात। मी सर्व तरुण बांधवांच्या वतीनं सर्व मराठा समाजाच्या वतीनं या सदावर्तेचा जाहीर निषेध करतो। सदावर्तेचा निषेध